कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत। कागदपत्र फेरफार प्रकरणामध्ये कोर्टाने शिक्षा ठोठावल्यानंतर निकालाची प्रत आल्यावर कारवाई होणार आहे। विधिमंडळातल्या सूत्रांकडून एबीपी माझाला ही माहिती समजली आहे। शिक्षेची प्रत सचिवालयाला प्राप्त झाली की कारवाई होईल। सुनील केदार यांच्या शिक्षेची प्रत आल्यावर कारवाई झाली होती। आता कोकाटेंनी शिक्षेला सत्र न्यायालयात आव्हान दिलंय। सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत। हायकोर्टाने कोकाटेंच्या दोषसिद्धीला स्थगिती दिली तरच त्यांची आमदारकी ही वाचू शकते। दरम्यान कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर महायुतीच्या नेत्यांनी आता सावध प्रतिक्रिया दिली। तर कारवाईबाबत कायदेशीर प्रक्रिया पाळणार आहोत अशी ग्वाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेली आहे। या संदर्भात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली जाणार आहे। सुनील केदारांच्या संदर्भात पण संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली होती आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली होती। घटनेत दिलेल्या तरतुदीनुसारच कारवाई केली गेली होती आणि ह्या संदर्भातही घटनेत दिलेल्या तरतुदी आहेत आणि या संदर्भातले जे नियम आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल। माननीय अण्णा हजारे साहेब यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपलं सरकार जे आहे माननीय देवेंद्रजी किंवा जे त्यांचं काही म्हणणं आहे ते ऐकून घेतील आणि निर्णय करतील। आमच्या माहितीप्रमाणे सोमवारी वरिष्ठ न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे त्या ठिकाणी दाद मिळतील। स्थगिती मिळाली तर आपोआपच विषय प्रश्न सुटेल। बघूया, 1-2 दिवस वाट पाहूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।